पोलिसांची वाहतूक नियमांविरुद्ध धडक कारवाई. 137 नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक सापडले. 99,200 रुपये दंड वसूल. चाळीसगाव 9 जुलै 2025. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय प्रदीप एकशिंगे यांच्या नेतृत्वाखालील शहर वाहतूक शाखेने आज 9 जुलै 2025 रोजी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. माननीय न्यायालयासमोर आणि पोलीस स्टेशनसमोर अशा 2 ठिकाणी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मोटर वाहन कायद्यांतर्गत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर खटले, चालान, व्हायरेशन तिकिटे दाखल करण्यात आले असून त्यांना नियमानुसार दंड, कॉम्पोजिशन फी आकारण्यात आला आहे. आजच्या या मोहिमेदरम्यान पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 137 वाहनचालकांवर कारवाई करत खटले दाखल केले आहेत. या सर्व कारवायांच्या माध्यमातून शासनाकडे एकूण 99,200 रुपये, 98,200 रुपये इतका दंड जमा करण्यात आला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने दाखल केलेले खटले आणि वसूल केलेला दंड याचा तपशील खालीलप्रमाणे. आभा वाघ यांनी 16 खटले दाखल केले आणि 7,700 रुपये दंड वसूल केला. बापूराव मोरे यांनी 8 खटले दाखल केले आणि 4,200 रुपये दंड वसूल केला. भूषण पाटील यांनी 16 खटले दाखल केले आणि 7,900 रुपये दंड वसूल केला. ज्ञानेश्वर गीते यांनी 11 खटले दाखल केले आणि 9,000 रुपये दंड वसूल केला. मच्छिंद्र ताराडे यांनी 18 खटले दाखल केले आणि 8,600 रुपये दंड वसूल केला. महेंद्र जने यांनी 13 खटले दाखल केले आणि 9,500 रुपये दंड वसूल केला. प्रताप पाटील यांनी 12 खटले दाखल केले आणि 17,500 रुपये दंड वसूल केला. रमेश चौधरी यांनी सर्वाधिक 38 खटले दाखल केले आणि 32,100 रुपये दंड वसूल केला. रणजित सोनवणे यांनी 5 खटले दाखल केले आणि 2,700 रुपये दंड वसूल केला. या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होईल आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे. चाळीसगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.